माझं नाव मनीष तिगळे आहे. मी मूळ नाशिकचाच आहे. एप्रिल 2024 मध्ये मी जॉब सोडला आणि मग व्हाईट मॉक चालू. द मोमेंट तुम्ही आत येतात व्हाईट मॉकमध्ये, सो खूप असं शांत काम आणि कोझी सारखा सेटअप केलेला आहे. वी वॉन्ट टू ऑपरेट ॲट अ लेवल जिथे आपण इंडियन टेस्टला केटर करतोय, बट वी आर वर्किंग ॲट ग्लोबल स्टँडर्ड्स. पॅशन वरूनच नक्की चालू झालंय हे सगळं. इंटरेस्ट हळूहळू थोडाफार पॅशन कडे वळत गेला आणि मग असं होतं की काही ना काहीतरी कॉफी रिलेटेड करायचं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात यशस्वी हॉटेल. आजचा भाग खूप स्पेशल आहे कारण आज आपल्या सोबत आहे नाशिक मधील कॉफी कल्चरला एक वेगळी ओळख देणारे द व्हाईट मग कॉफीचे फाउंडर मिस्टर मनीष तिगाळे सर. सर, आमच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर, आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही तुमचा छोटासा परिचय करून द्या. नक्कीच. सो माझं नाव मनीष तिगळे आहे. मी मूळ नाशिकचाच आहे. मी एक बीटेक बायोमेडिकल इंजिनियर आहे VIT युनिव्हर्सिटीमधनं. त्याच्यानंतर मी काही वर्ष सिव्हिल्स म्हणजे आपलं UPSCची तयारी केली होती. केप्ट मिसिंग इट बाय क्लोज मार्जिन, मग डिसाइडेड टू स्विच टू MBA. तर मी दिल्लीतून माझं MBA केलं आहे फायनान्स आणि स्ट्रॅटेजीमध्ये. आणि त्याच्यानंतर एक गार्टनर म्हणून एक रिसर्च आणि ॲडवायझरी फर्म आहे, तर तिथे मी ॲज अ रिसर्चर आणि कन्सल्टंट म्हणून काम केलं आहे जवळजवळ एक 3-3.5 वर्ष. जर्नीमध्ये पूर्ण जवळजवळ गेले एक आता 8-10 वर्षापासनं समजू शकतो की माझा कॉफीचा प्रवास चालू झाला आहे असा. सो पहिले तर असं होतं की कॅफेमध्ये नुसतं जायचं कारण ते कूल वाटतं, चांगलं वाटतं वगैरे. मग नंतर हळूहळू काय असतं कॅपुचिनो, लाते हे समजायला लागलं आणि मग असे एक एक गोष्टी तिथे लर्निंग वाढत गेले, अंडरस्टँडिंग वाढत गेले आणि मग शेवटी मागच्या वर्षी असं ठरवलं मी की व्हाईट मग चालू करायचं. सो एप्रिल 2024 मध्ये मी जॉब सोडला आणि मग व्हाईट मग चालू केलं. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्येच का, या साईडलाच कसे का मूव झाले? आय थिंक याचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे कॉफी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये येते म्हणून ही इंडस्ट्री. म्हणजे मी कॉफीच्या मागे गेलो फक्त. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही कॉफी लवर असं आय वुड से सो, म्हणजे असं म्हणू शकतो. आणि सर, व्हाईट मग सुरू करण्याचा नेमका विचार काय होता, म्हणजे पॅशन की अपॉर्च्युनिटी? गुड क्वेश्चन. सो इथे आय वुड से की पॅशनवरूनच नक्की चालू झालंय हे सगळं. इंटरेस्ट हळूहळू थोडाफार पॅशनकडे वळत गेला आणि मग असं होतं की काही ना काहीतरी कॉफी रिलेटेड करायचं आहे आपल्याला. मग ते ब्रूइंग रिलेटेड असो, रोस्टिंग असो किंवा अजून काय. आणि ऑपॉर्च्युनिटी पण नक्की म्हणूच शकतो इथे, कारण नाशिक शहर जर बघितलं तर प्रचंड गतीने वाढतंय आणि जो कल्चरल एक्सपोजर असो आपला किंवा अजून जे टेस्ट असो, बेंचमार्क्स असो, स्टँडर्ड्स असो, सगळेच वाढत चाललेले आहेत. आणि त्या इथे आम्हाला एक संधी दिसली की चला वाय नॉट लेट स्टार्ट विथ द व्हाईट मग. आणि त्या निमित्ताने जर नाशिकचा कॉफी कल्चरला एक दिशा आपण देऊ शकलो, देन दॅट इज आवर बिगेस्ट अचीवमेंट. कारण की नाशिकमध्ये असं एक्सप्लोर करण्यासाठी काहीच नाहीये आणि ऑलमोस्ट कॉफी बद्दल तर नाशिकचा इतका जो क्राऊड आहे त्यांना ऑलमोस्ट माहितीही नाहीये. आणि सर, नाशिकमध्ये कॉफी कल्चर सुरू करताना लोकांना पटवून देणं ते कसं हँडल केलं? ओके, सो इथे एक छोटासा मी करेक्शन करेल तुम्हाला की व्हाईट मगद्वारे आम्ही कॉफी कल्चर सुरू नाही करत आहे. नाशिकमध्ये एक कॉफी कल्चर स्वतःचा आहे, फक्त आम्हाला आता त्याला एक दिशा द्यायची आहे, एक प्रतिसाद द्यायचा आहे तिथे. आणि ह्याचं थोडा मोठा उत्तर जर द्यायचं म्हटलं तर बेसिकली असं आहे की आता जेवढे मागचे काही वर्ष मला तेवढी संधी मिळाली की मी बाकी शहर जाऊ, नॉट जस्ट आउटसाइड इंडिया बट विद इन इंडिया पण, बँगलोर असो, दिल्ली असो, मुंबई असो, गुडगाव असो. सो मी या शहरांमध्ये राहिलो सुद्धा आहे, त्यांचं एक कॉफी कल्चर बघितलेलं आहे. तिथे जे कॅफेज किंवा जो कॉफी रिलेटेड परसेप्शन आहे, जो अंडरस्टँडिंग आहे, तो फार वेगळा आहे. आणि कुठे ना कुठे नाशिक ॲज अ सिटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वी आर लॅगिंग बिहाइंड टू अ सर्टन एक्सटेंट.
राईट. आपल्याला अजून जेव्हा कॉफी म्हणतो तेव्हा अजून परसेप्शन असाच आहे की नाही कॉफी कडू असते, कॉफी हे असतं, कॉफी पिल्यावर मला ॲसिडिटी होते, कॉफीवर पिल्यावर घाम येतो, असं काही प्रत्येकाचे वेगळे परसेप्शन आणि मिथ्स असतात ते. आणि त्या सगळ्यामध्ये मग असं होतं की ते मिथ्स काय आहेत ह्याचे खूप सरळ आणि सोपे उत्तर आहेत. म्हणजे बेसिकली कॉफी ओव्हर एक्स्ट्रॅक्ट जर केली, जास्त एक्स्ट्रॅक्ट केली गरजेनुसार, तर ती नॅचरली कडूच होणार आहे. सो ते एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस असो किंवा अजून जे काही कॉफी रिलेटेड गोष्टी म्हणतो आपण, तिथे जर प्रिसिजन, कारण तो सायन्स आहे बट ॲट द सेम टाइम तो आर्ट सुद्धा आहे. म्हणजे दरवेळेस तुमची थिअरी कामा नाही येणार तिथे. एका जागी तुम्हाला तो ह्युमन एलिमेंट आणि तुमचा जो अंडरस्टँडिंग आहे तो पण अप्लाय करायचा. सो तो मिक्सचर जेव्हा येतो तेव्हा यू गेट द परफेक्ट ब्रू. सर मग व्हाईट मग So, हे नाव तुम्हाला कसं काय सुचलं, किंवा तुम्ही जो बिझनेस स्टार्ट करणार त्याचं मग व्हाईट मगच असं का नाव ठेवायचं, म्हणजे काय त्याचं फिलॉसॉफी नेमकं आहे अर्थ काय? त्याच्या मागे, राईट स्टोरी आहे त्याच्या मागे? राईट. नाही, त्याच्या मागे बेसिकली हे नाव फायनल करायला सुद्धा आम्हाला बराचसा वेळ गेला होता. प्री लॉन्चमध्ये वी स्पेंड अ लॉट ऑफ टाईम अँड एफर्ट इन टू दॅट. बट बेसिकली स्टार्टिंगपासनं आम्हाला असं एक नाव हवं होतं जे साधं सोपं सरळ असेल. फार काही कॉम्प्लिकेटेड वर्ड्स आणि असे काही शब्द जे कोणालाच माहिती नसतात फक्त वगैरे, ते तसं आम्हाला काही नको होतं. एकदम व्हेरी सिम्पल अँड इझी ऑन द टंग असं काहीतरी हवं होतं. दॅट वॉज द फर्स्ट थिंग, राईट. बट मोर इम्पॉर्टंटली असं होतं की जो आता तुम्ही ॲम्बियन्स सुद्धा बघताल किंवा आत जो आम्ही एक सेटअप जसा मांडलेला आहे, सो तो जो एक एन्व्हायरमेंट आहे द मोमेंट तुम्ही आत येतात व्हाईट मगमध्ये, सो खूप असा शांत, काम आणि एक कोझी सारखा सेटअप केलेला आहे तिथे, राईट. आणि ते झालं नाही आहे पण ते आम्ही घडवून आणलेलं आहे. इट्स अ डेलिबरेट थिंग फ्रॉम आर एंड, राईट. बिकॉज थोडाफार मिनिमलिस्ट आयडिया आहे व्हाईट मगच्या इंटिरियर्सची. बट मोर इम्पॉर्टंटली जेव्हा आपण थर्ड स्पेस म्हणतो बिटवीन युअर वर्क अँड युअर होम, सो तो थर्ड स्पेस पण त्याचे काही कंडिशन्स असतात, काही क्रायटेरिया असतात, अँड दिस इज वन ऑफ दॅम, राईट. सो तो इंटिरियर असो किंवा मेन्यू बघताल आपण किंवा अजून बाकी बरेचसे एलिमेंट, सो तो एक कामनेस जो आहे तो आम्हाला आत घडवून आणायचा होता, विच आय थिंक वी हॅव डन अ डिसेंट जॉब टू अ सर्टन एक्सटेंट, राईट. सो तो व्हाईट मगचा जो व्हाईट आहे दॅट रिप्रेझेंट्स कामनेस, राईट. पांढरा रंग एकदम असा शांत वाटतं, एकदम प्लेझंट वाटतं ते. सो दॅट इज वॉट द व्हाईट इज फॉर, राईट. आणि पॅरलली असं आहे की व्हाईट मग फक्त कॉफी नाही आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन इट्स एन एक्सपिरियन्स. तो जो अनुभव आहे व्हाईट मगमध्ये आपण आल्यानंतर, तिथे इंटेन्शन असं आहे की यू राईट युअर ओन स्टोरी विथ एव्हरी व्हिजिट. तुम्ही स्वतःची एक कहाणी लिहा, राईट. सो तो व्हाईट असंही म्हणू शकतो की तो एक ब्लँक कॅनव्हस आहे जिथे तुम्ही आपला अनुभव शेअर करणार. सो दॅट इज वेअर द व्हाईट कम्स फ्रॉम. अँड मग नॅचरली रेप्रेझेंट्स कॉफी लार्जली, बट नॉट जस्ट कॉफी. कॉफीच्या पलीकडे वी ऑल्सो डू नॉन कॉफी बेस्ड बेवरेजेस. सो आईस टीज आहेत, मोहितोज आहेत, मिल्कशेक्स आहेत, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली वी ऑल्सो सर्व सेरेमोनियल माचा. सो माचा बेस्ड ड्रिंक्स आहेत. सो मग सॉर्ट ऑफ असा रेप्रेझेंटेशन आहे की तो सगळ्या बेवरेजेसला कॅप्चर करेल. जेव्हा व्हाईट मगची जर्नी स्टार्ट झाली, जेव्हा तुम्ही स्टार्टअप केला, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रगल काय होतं? म्हणजे फायनान्स का स्टाफ का कस्टमर ट्रस्ट? ओ, सो पार्टली एक झालं की मी कॉर्पोरेट क्षेत्रातून इथे आलो, बरोबर. तेव्हा काही असे स्किल्स होते जे मी आधी पिकअप केले होते, जसं प्रोजेक्ट मॅनेजमेंट झालं बरोबर. किंवा इवन कॉर्पोरेट फायनान्स झालं. तिथे मग सगळं बजेटिंग पार्ट असो किंवा अदरवाईज, राईट. आणि माझा रिसर्च आणि कन्सल्टिंगचा डोमेन टॅलेंट असल्यामुळे ह्युमन रिसोर्स इज समथिंग विच आय वॉज अ बिट मोर कम्फर्टेबल. त्याला थोडासा ऑलरेडी एक्सपोजर होता माझा. सो ह्या काही स्किल्सला मी लेव्हरेज करू शकलो, त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा झाला. बट इन टर्म्स ऑफ चॅलेंजेस ते खूप डिफिकल्ट होऊन जाईल एक कुठला तरी चूज करणं, कारण सगळेच पार्ट्स प्रॉपर चॅलेंजिंग होते. आता फायनान्सिंग असेल तरी लोन्स कसं सिक्युअर करायचं, वेअर टू गेट ऑल द फायनान्सिंग, मग त्याच्यासाठी पहिले प्रोजेक्ट कॉस्टिंग, बजेटिंग काढणं. सो
पूर्ण ओव्हरऑल एक प्रोसेसच आय वुड से इट वॉज अ चॅलेंज, आणि तिथे बरेचसे लर्निंग्स होते. इवन प्रोजेक्ट चालू व्हायच्या आधी सुद्धा बरंचसं काही शिकायला मिळालं तेव्हा. सो या, आय थिंक इट्स व्हेरी डिफिकल्ट टू पिन पॉइंट वन सिंगल थिंग रादर दॅन. आणि सर तुमच्या कॅफेची काही अशी युनिक गोष्ट आहे का, म्हणजे जी आपल्या इथेच भेटते, दुसरं असं बाकीच्या कॅफेंना ती गोष्ट भेटत नाही, अशी काही युनिक गोष्ट आहे का आपल्या कॅफे? Oh, definitely. I mean, I would firstly say की my coffee, the kind of coffee that we serve, आणि नुसतं बनवून सर्व करणं नाही, पण the way we serve our coffee is what differentiates us, right? आणि इथेच जे आपण खाली बघितलं असेल की ते 6 गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. सो त्या 6 गोष्टी ऍक्च्युली व्हाईट मगचा कॉन्सेप्ट पूर्णपणे कॅप्चर Represent करतात, राईट? कारण मग तिथे असं आहे की त्या 6 पैकी एक जरी नसेल तरी व्हाईट मग इज नॉट व्हाईट मग, बरोबर. राईट? सो डेफिनेटली प्रॉडक्ट वाईज कॉफी तर आहेच आहे, बट अपार्ट फ्रॉम प्रॉडक्ट त्या 6 गोष्टी जर आपण धरल्या तर दॅट इज व्हॉट सेट्स अस अपार्ट. ओके. आणि कोल्ड ब्रेव किंवा स्पेशली कॉफी बनवताना म्हणजे तुम्ही अशी कोणती टेक्निक यूज करता, म्हणजे कॉफी वगैरे बनवता? सो हा मी थोडासा वेगळा रिस्पॉन्ड करेल या प्रश्नाला. बरोबर, चालेल. कारण आता बेसिकली व्हॉट वी आर डुईंग इज मल्टिपल टाइप्स ऑफ ब्रुईंग सायमल्टेनियसली, राईट? सो आता जेव्हा आपण एस्प्रेसो म्हणतो किंवा जो मशीन आपण प्रत्येक कॅफेमध्ये बघतो, दॅट्स अ पार्ट ऑफ द मेकॅनिकल ब्रुईंग. बरोबर. कारण ते मशीन आपल्याला ब्रू करून देतं. बरोबर. तिथे आपल्याला मशीनला कॅलिब्रेट करून तिथे सगळे सेटिंग्स लावून मग तो प्रॉपर एस्प्रेसो पुल करतो आपण, राईट? सो तिथे खूप हाय प्रेशर एक्स्ट्रॅक्शन असतं. सो त्या मेकॅनिकल ब्रुईंगसाठी आम्ही काही वेगळे बीन्स वापरतो. सो माझा जो हाऊस ब्लेंड आहे तो फक्त आणि फक्त एस्प्रेसोसाठी यूज करतो. तो आम्ही दुसरीकडे कुठे नाही यूज करतो, राईट? अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही खाली काही ॲपरेटस बघितले असतात, बरोबर, राईट? तर बघितले. तिथे केमेक्स, V60, फ्रेंच प्रेस, एरोप्रेस असे ठेवलेले आहेत. वी हॅव अ लॉट मोर ऑन द वे. अजून 1-2 महिन्यात आम्ही अजून ते ॲपरेटस वाढवू. बट ते जे आहे दॅट इज अ पार्ट ऑफ द मॅन्युअल ब्रुईंग प्रोसेस. सो आता तिथे कुठला मशीन नाही वापरत आपण, तिथे हाय प्रेशर एक्स्ट्रॅक्शन नाहीये. सो तिथे आपण पोर करू किंवा वेगळं पाणी ऍड करतो आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं एक्स्ट्रॅक्शन extraction, प्रिन्सिपल्स बरोबर. आहेत आणि प्रोसेसेस आहेत. सो तो अख्खा वेगळा पार्ट झाला ब्रुईंगचा, राईट? सो मग त्याच्यासाठी बीन्स आपले वेगळे असतात, राईट? So again, we use all single origin specialty beans exclusively for the manual brews तिथे. So ते एक झालं. आणि मग तिसरं जसं तू मेन्शन केलंस की कोल्ड ब्रू. आता कोल्ड ब्रूचा एक्स्ट्रॅक्शनच अख्खा वेगळा असतो, राईट? करंटली आम्ही सध्या 16 तासाचे एक्स्ट्रॅक्शन करतोय, बट इव्हेंच्युअली वी विल एक्सपांड इन टू मोर. वी विल गेट इन टू 24 and 48 hour brews as well. सो मग तिथे असं होईल की तो एक्स्ट्रॅक्शनचा जो वेळ असतो, आता सिम्पल कम्पॅरिझन म्हणजे एस्प्रेसो एक अंडर 30 सेकंड्स फुल होतो तो. मॅन्युअल ब्रुईंग ऑन अन ऍव्हरेज 3 ते 4 मिनिटं आपण घेऊ शकतो. प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, पण ऍव्हरेज 3 ते 4 मिनिटं. कोल्ड ब्रू ऑन दी अदर हँड ऍटलीस्ट 16 तासासाठी आम्ही एक्स्ट्रॅक्ट करतो. 16 तास. येस. सो तो एक्स्ट्रॅक्शन सेट करून रात्रभर आम्ही त्याला ठेवतो आणि मग नेक्स्ट डे एक्स्ट्रॅक्ट करतो. ओके. सो तो एक्स्ट्रॅक्शन वेगळा आहे. सो या प्रोसेसेसमुळे ना, अँड अगेन कोल्ड ब्रू साठी वेगळे 2 बीन्स आहेत. सो करंटली व्हाईट मग मध्ये आपल्याकडे ऍट दिस पॉइंट एक जवळजवळ 8 ते 10 वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स आहेत. कोणत्या प्रकारचे म्हणजे तुम्ही सांगू शकता? सो अगेन बिफोर दॅट, सो सिंगल ओरिजिन हा एक कॉन्सेप्ट जो आहे तो मी थोडासा डिफरन्शिएट करेल, बिकॉज दॅट इज ऑल्सो वन थिंग दॅट डिफरन्शिएट्स द व्हाईट मग. कारण जेव्हा आपण कमर्शियल बीन्स म्हणतो ते सेम बीन्स असतात, पण ते जगातल्या कुठल्याही भागातून आपण सोर्स करून त्याला एकत्र रोस्ट करू शकतो. बरोबर. सिंगल ओरिजिनचं तसं नसतं. सिंगल ओरिजिन म्हणजे एका पर्टिक्युलर एस्टेट मधनच ते यायला पाहिजे. त्या एस्टेटमध्ये त्यांचा जो कल्टिवेशन आहे, जो हार्वेस्ट प्रोसेस आहे ती बदलली नाही पाहिजे. त्याच्यानंतर एकदा आपण हार्वेस्ट केलं त्याला, की मग त्याचं ड्रायिंग असो किंवा पोस्ट हार्वेस्ट जी काही प्रोसेसिंग असतात ते सुद्धा स्टँडर्डाइज्ड असतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण रोस्ट म्हणतो, सो रोस्टिंग सुद्धा प्री डिफाईन्ड प्रोसेसेस असतात प्रत्येक बीन्सचे, राईट? सो तो
ते बीन्स जे पूर्ण आपण फार्म टू कपची जी जर्नी म्हणतो ती जिथे आपल्याला तिथे ट्रेस करता येते त्याला आपण सिंगल ओरिजिन्स म्हणतो, राईट. तर त्याचा महत्व ह्याच्यात आहे की प्रोसेसेस सगळे सेट असल्यामुळे ते फार हाय क्वालिटी बीन्स असतात, हे कन्सिस्टंट असतात तिथे, राईट. बरोबर. सो मग दिस इज व्हॉट सेपरेट्स द बीन्स फ्रॉम कमर्शियल बीन्स, आय वुड से. सो आता हे जे सिंगल ओरिजिन्स आहेत तो करंटली आपला एस्प्रेसो आणि 2 मॅन्युअल ब्रूजचे जे बीन्स आहेत Okay. ते आपण सोर्स करतोय तामिळनाडूमधून. त्याच्यानंतर 3 अजून आहेत कर्नाटकाचे, 2 बीन्स आहेत आपल्याकडे ओदिशामधनं आलेले, ओके. राईट, चंदनगिरी आणि नागालँड. सो इथून पण आहेत. सो सगळे आपले इंडियन ओरिजिन बीन्स आहेत. आणि गोइंग फॉरवर्ड ऑल्सो आमचा अप्रोच तोच राहील की जितके जास्त इंडियन बीन्स आपल्याला आपण- तिथे हे ठेवता येतील तो तितकी डायव्हर्सिटी आपल्याला आणायची. आणि प्रत्येक कॉफीमध्ये जी क्वालिटी आपण मेंटेन करतात त्यासाठी बीन्स सिलेक्शन कसं केलं जातं? बेसिकली इंडियन ओरिजिन बीन्स घेण्याचं कारणच असं आहे की आपल्याच जॉग्रफीमध्ये, आपल्या मातीमध्ये आणि आपल्या पूर्ण ओव्हरऑल वेदर, टेरेन असो, स्लोप्स असो किंवा डोंगरांचे जे हाईट्स आहेत नॉर्थ ईस्टमध्ये वेगळ्या प्रकारचं कल्टिवेशन येतं वर्सेस साऊथमध्ये गेलो आपण, कर्नाटका असो, तामिळनाडू असो इथे, तर इतकी डायव्हर्सिटी आपल्याकडे आहे त्या बीन्समध्ये की अँड वी हॅव सम अमेझिंग फ्लेवर्स या ज्या बीन्स मध्ये आहेत. म्हणजे आय वुड गो टू दी एक्सटेंट अँड से की जे ग्लोबली पॉप्युलर आहेत, जे आपण म्हणतो ब्राझीलचे बीन्स आहेत, खानाचे बीन्स आहेत वगैरे वगैरे, वी आर गेटिंग देअर, नो डाऊट. त्यांचे फ्लेवर नोट्स आणि हे वेगळे आहेत, त्यांनी आपल्यासाठी एक स्टेज बनवून ठेवलेला आहे. बट वी आर डेफिनेटली ऑन द ट्रॅक. ओके. आपले बीन्स पण काही कमी तर नाहीये कमी तर नाहीये त्यांच्यापेक्षा. वी आर म्हणजे डेफिनेटली ऍट पार. फक्त तिथे असं आहे की वी नीड, अजून तो इकोसिस्टम आपला फार नवीन आहे. सो दिस इज ऑल्सो आवर अटेम्प्ट टू हेल्प प्रमोट दॅट इकोसिस्टम टू स्टे इंडियन ॲज फार ॲज आर बीन्स गो, राईट. सो एक पार्ट ऑफ त्या फिलॉसॉफीला एक्सटेंड जर केलं तर मग टू आन्सर युअर क्वेश्चन, बेसिकली असं आहे की जे रोस्ट प्रोफाईल्स असतात, जेव्हा आपण म्हणतो एखादी बीन लाईट रोस्ट आहे, मीडियम रोस्ट आहे किंवा डार्क रोस्ट आहे, किंवा मग फ्लेवर नोट्स आहेत जसं आपण म्हणत होतो, काही फ्रुटी असतात, नटी असतात, काहींमध्ये एकदम फार बेरी साईड हे जातं, काहींमध्ये पायनॅपल साईड जातं. सो असे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी फ्लेवर नोट्स असतात. सो तिथे आम्हाला डायव्हर्सिफिकेशन करायचं. सो जितके जास्त आम्ही व्हरायटी तिथे आणू शकतो, म्हणजे एखाद्याला चॉकलेटी बीन्स हवी आहे, जितके जास्त रिप्रेझेंट आपल्याला करता येईल. येस, एक्झॅक्टली. सो तिथे व्हरायटी देता येईल, सो दॅट सिंगल ओरिजिन मध्ये जेव्हा कोणी व्हाईट मग मध्ये कोणाला बीन्स ट्राय करायचे असतील, दे विल हॅव मॅक्सिमम ऑप्शन्स किंवा मॅक्सिमम पॉसिबल ऑप्शन्स टू चूज द फ्लेवर्स दॅट दे वॉन्ट. असं. आणि नाशिकचा जो कस्टमर आहे तर तो स्ट्रॉंग कॉफी प्रेफर करतो का ऍस्थेटिक कॉफी, काय वाटतं तो? दॅट्स थोडासा ट्रिकी प्रश्न आहे हा. बरोबर. बट अगेन इन माय एक्सपिरियन्स ना, नाशिक, आय थिंक दॅट्स द ब्युटी ऑफ नाशिक ऑल्सो टू अ सर्टन एक्सटेंट, की ना आपल्याकडे असा एक डेफिनेटिव्ह प्रकारचा क्राऊड नाही. क्राऊड नाहीये. बरोबर. आणि बरोबर. आता माझ्या एक्सपिरियन्स मध्ये, मी आता जेव्हा गुडगावला होतो ना, तेव्हा फार कमी लोक होते जे टेस्टला पकडून बसायचे. फॉर देम इट्स मोर अबाउट इंस्टाग्रामेबल अँड एस्थेटिक ड्रिंक्स, राईट. बट नाशिकमध्ये माझं तसं तसं नाही. ऑब्झर्वेशन नाहीये. नाशिकमध्ये एक सेक्शन आहे दॅट डझंट रिली केअर अबाउट दी एस्थेटिक्स. त्यांना टेस्ट त्यांची अटमोस्ट प्रायोरिटी आहे, बरोबर. फर्स्ट आणि त्यांना त्यांची टेस्ट जशी हवी आहे तशी मिळाली तर दे आर हॅपी. बरोबर. वर्सेस देर इज अदर एक्स्ट्रीम जे तितका टेस्टला प्राधान्य नाही दिला तरी एस्थेटिक्स त्यांना मॅटर करतात. सो इट्स अ मिक्स बॅच, आय वुड से. एक कुठेही म्हणजे लॉपसाइडेड ऑब्झर्वेशन माझा तसा राहिलेला नाही, राईट. पण त्याच्यामुळे मग तिथे लर्निंग सुद्धा आम्हाला असं आहे की येस, बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट, यु नो. कारण पहिला जो
कन्झम्पशन असतं किंवा जे आपण कुठलाही फूड किंवा बेवरेज घेतो, अँड आय थिंक यू बीन इन द इंडस्ट्री सो यू नो दिस राईट, Yeah. की फर्स्ट टेस्ट आयसाईट असतो, बरोबर. मग अरोमा किंवा नोज येतो तुमचा, अँड देन यू ऍक्च्युली ईट इट ऑर ड्रिंक इट, राईट. सो सिक्वेन्शियली जर बघायला गेलं तर आईज, नोज अँड देन माउथ किंवा टंग, राईट. सो तो तर पॅटर्न जेनेरिक आहेच आहे, अँड दॅट्स वाय वी हॅव टू केटर, अँड वी डू केटर टू ऑल थ्री ॲस्पेक्ट्स ऑफ आवर एंटायर मेन्यू फॉर दॅट. आणि सर लोकांना जितका कॉफी बिझनेस सोपा वाटतो तर तितका सोपा आहे का? आणि कॉफी प्रॉफिट मार्जिन नेमकं किती असतं? ओके, इथे दोन प्रश्न मी थोडे दोन वेगवेगळे आन्सर करतो, आणि Okay. पहिले मी दुसऱ्या प्रश्नावरनं स्टार्ट करतो, राईट. चालेल. आता प्रॉफिट मार्जिन किती आहे हे मला आत्ताच्या स्टेजवर सांगणं थोडं डिफिकल्ट जाईल, बिकॉज आता आपल्याला फक्त 6 महिने झालेले आहेत. बरोबर. काही हरकत सो नाही. अजून आम्ही तसा इव्हॅल्युएशनच टू बी नाही. व्हेरी ऑनेस्ट पूर्ण एंड टू एंड केलेला नाहीये. बट देन अगेन जेवढं मी आता ऑब्झर्व केलंय किंवा एक्सपिरियन्स केलंय, राईट, आउटलेट टू आउटलेट प्रॉफिट मार्जिन्स नक्की व्हेरी करतात. सो एका रेस्टॉरंटचं कम्पॅरिझन आपण कॅफेशी केलं तर फार फरक दिसेल तिथे, भरपूर. राईट. त्यात पण एका रेस्टॉरंट आणि ढाब्याशी कम्पेअर केलं तरी व्हेरिएशन बरोबर येतील. आहे. आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा एका 3 स्टार आणि 5 स्टारचे प्रॉफिट मार्जिन्स आर गोइंग टू बी डिफरंट. खूप जास्त. सो आय थिंक प्रॉफिट मार्जिन इंडस्ट्री स्पेसिफिक तर एक रेंज तुम्हाला येतं, पण त्या रेंजमध्ये तुम्ही कुठे येतात, दिस कम्स डाऊन टू द इंडिव्हिज्युअल आउटलेट, राईट. I hope that answers your question. Yes, yes. Right? Yeah. And to answer your first question, सोपं आहे का नाही, थोडा हे अगेन ट्रिकी आहे आन्सर करणं, बिकॉज कुठलाही व्हेंचर हॅज इट्स ओन चॅलेंजेस, राईट. देर इज नो इझी व्हेंचर, राईट. सो येस, कॅफे बिझनेसमध्ये सुद्धा आपले काही युनिक चॅलेंजेस सुद्धा असतात, आहेत. आम्ही सुद्धा फेस केलेले आहेत, अँड एव्हरी वन डज इट, राईट. So that way it definitely is challenging. Yes, पण फक्त माझा एक पॉइंट इथे ऍड करेल की आपण का करतोय हे, बरोबर. हे इथे जर क्लॅरिटी असेल ना, तर काही काही चॅलेंजेस आपल्या आप सुटून जातात. बरोबर आहे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह होतात. तर तो एक क्लिअर विजन असला की, आय एम नॉट सेइंग की त्याच्यामुळे चॅलेंजेस निघून जातात किंवा संपतात. तुम्हाला जर क्लिअर डिरेक्शन असेल, एक दिशा माहिती आहे आपल्याला की काय कुठे जायचंय, काय करायचंय, कसं करायचंय, देन आय थिंक तो प्रोसेस बऱ्यापैकी सिम्प्लिफाय होऊन जातो. ओके. सर वीकडेज अँड वीकेंड्स मध्ये जो रेन्यू असतो, मग त्यामध्ये काय फरक असतो? सो एक जनरल ट्रेंड तर असा आहेच, ऍटलिस्ट अगेन व्हॉट दॅट सॉर्ट ऑफ वेअर द ब्युटी ऑफ नाशिक लाईज ऑल्सो, की यु नो आपल्या इथे अजून तो कॉर्पोरेट कल्चर तसा सेट झालेला नाहीये. अच्छा. सो वी डोंट रिली हॅव ऑल दॅट मेनी MNCs वर्किंग, जिथे यु नो 9 to 5 जॉब आहे, 9च्या आधी लोक बाहेर असतात, 5 नंतर बाहेर असतात. जसं आपण मुंबईत बघतो, बऱ्याचशा पुण्याच्या काही ठिकाणी बघतो, दिल्ली झालं, बँगलोर झालं. सो तो कल्चर आपल्या इथे नाही अजून तरी नाही. राईट. आणि इन अ वे म्हणजे ठीक आहे, पर्सनल ओपिनियन आहे, बट आय होप इट स्टेज दॅट वे, कारण Nashik is very beautiful on its own. But to answer your question, yes, weekendचा जो रश असतो तो वीकडे रश पेक्षा फार वेगळा असतो. सो त्यांचे विजिटिंग आवर्स असो, कन्झम्पशन पॅटर्न्स असो, द अमाऊंट ऑफ टाइम दॅट दे स्पेंड ओव्हर इयर, सो बरेचसे व्हेरिएबल. सो वीकेंड आणि वीकडे तसं बघायला गेलं तर फार फरक. आणि वीकडेज मध्ये आता बिकॉज जे वीकडेज वर येतात, दे लाईक द काइंड ऑफ कामनेस, अँबियन्स, इथे शांतता असते. बरोबर. सो ह्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना आवडतात, आणि त्याच्यामुळे ते वीकडेज मध्ये दे डू देअर रिमोट वर्किंग फ्रॉम द व्हाईट मार्क, राईट. सो मग वीकडेजला जर आपण फर्स्ट हाफ मध्ये किंवा दुपारच्या वेळेस आलो, तर यू विल सी फोक्स विथ लॅपटॉप्स अँड मीटिंग चालू असतात, त्यांचे कामं चालू असतात त्यांचे. सो तसा बिहेवियर ओव्हर द वीकडेज असतो. Weekends is more about hangouts with friends किंवा spending time with family. सो वीकेंडचा क्राऊड जास्त आपल्याला ग्रुप्समध्ये दिसेल, फ्रेंड्स आणि फॅमिलीचा जो सर्कल आहे तो दिसेल, ॲज अपोज टू वर्किंग क्राऊड, राईट. सो त्या ह्याच्यात नॅचरली यू कॅन सी द क्लिअर डिस्टिंक्शन बिटवीन वीकडे अँड वीकेंड. बरोबर.
सर नाशिकमध्ये ऑलमोस्ट खूप सारे कॅफेज आहेत बरोबर आणि त्यामध्ये आपलं एक कल्चर एक वेगळं आहे तर कसं म्हणजे कॅफे चालवताना म्हणजे कॉम्पिटिटर तर खूप सारे आहे. तर मग त्या सगळ्या सिच्युएशन कशा हँडल करता काय वाटतं तुम्हाला कॉम्पिटिशन म्हणून राईट, गुड क्वेश्चन. आणि इट्स ऍक्च्युली अ गुड थिंग की नवीन नवीन कॅफेज उघडतायत, नवीन नवीन रेस्टॉरंट्स आणि आउटलेट्स उघडतायत. ओपन होतात सो ही नाशिकमध्ये. ही फार चांगली गोष्ट आहे नाशिकसाठी, कारण आता ऑप्शन्स आपल्याकडे भरपूर आहेत. बरोबर. राईट, वी हॅव अ लॉट ऑफ व्हरायटी, वी हॅव अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी. नाशिक शहर जर बघितलं आपण तर आता आपल्याकडे भरपूर जागा आहेत आणि अजून येतील, बरोबर. विच इज बरोबर अ व्हेरी गुड थिंग टू हॅपन. राईट, आता इन अ वे माझा थोडा कॉम्पिटिशन कडे बघण्याचा किंवा कॉम्पिटिशन या शब्दाकडचा आउटलुकच मुळात थोडासा वेगळा आहे. नो की कारण आधी पण आदल्या प्रश्नाचं जेव्हा आपण डिस्कस करत होतो तेव्हा एक हे होतं की क्लॅरिटी हवी आहे की आपण काय करतोय आणि का करतोय. बरोबर राईट, ते तर आता असलंच पाहिजे. व्हाईट मग चा ऑब्जेक्टिव्हच जेव्हा आपण म्हणतो की टू प्रमोट कॉफी कल्चर इन नाशिक, राईट, तेव्हा जेवढे नवीन कॅफेज उघडतायत आय डोंट सी देम ॲज कॉम्पिटिटर्स. राईट, जर आपल्याला नाशिकचं कॉफी कल्चर वाढवायचं आहे आणि त्याला एक चांगला स्थळ द्यायचा आहे तर वी नीड मोर अँड मोर कॅफेज टू डू दॅट. बरोबर राईट, असलेच पाहिजे. जेवढं व्हरायटी टेस्ट मध्ये असेल, जेवढे व्हरायटी बेवरेजेस मध्ये असतील, एस्पेशली कॉफीज, जिथे वेगवेगळे सिंगल ओरिजिन्स असो किंवा अदरवाईज कुठलेही बीन्स असो, कॉफी इज कॉफी ॲट दी एंड ऑफ द बरोबर. डे. राईट, सो जितकं जास्त तिथे प्रतिसाद मिळेल तितकं नॅचरली आपलं कॉफी कल्चर वाढेल. वाढेल. बरोबर. दॅट्स वन थिंग. अँड दुसरं असं आहे की वी नो व्हॉट वी आर डुईंग अँड ऑर रादर व्हॉट वी वॉन्ट टू अचीव. राईट, सो आम्हाला त्या बाबतीत क्लॅरिटी असल्यामुळे बेंचमार्क हा व्हाईट मगचा फक्त व्हाईट मगच आहे. सो आय नो हे थोडं चुकीचं साऊंड करू शकतं, नाही बट इच डे आमचा प्रयास फक्त ह्याच्यावरच असतो की ओके आम्ही काल काय केलं, आज कसं इम्प्रूव्ह करू शकतो. बरोबर राईट, आणि आज जे करतोय ते उद्या अजून कसं अजून कसं बेटर करता येईल आपल्याला इम्प्रूव्ह करू शकतो आपण त्याच्यात. एंड ऑफ द डे नक्कीच व्हाईट मगचा जन्म नाशिकमध्ये झालेला आहे आणि नाशिक विल ऑलवेज बी क्लोज टू आवर हार्ट्स, बट वी वॉन्ट टू ऑपरेट ॲट अ लेवल जिथे आपण इंडियन टेस्टला केटर करतोय बट वी आर वर्किंग ॲट ग्लोबल स्टँडर्ड्स. येस Right, and I think that's what Nashik deserves, because आता बरेच वर्ष आपण एक मीडिओकर कॉफी ॲज अ नाशिककर, आणि आय वॉज ऑल्सो वन ऑफ देम वेअर आय यूज टू स्ट्रगल टू फाइंड गुड कॉफीज. नाव सुदैवाने तशी वेळ नाहीये. राईट, नाव वी हॅव प्लेसेस दॅट सर्व गुड कॉफी. नाशिक तिथे आपल्याला प्रमोट करायचं आहे टू दी एक्सटेंट की एक जे स्टँडर्ड्स किंवा बेंचमार्क्स आहेत, आपले प्रोसेसेस असो, आपली टेस्ट असो, आपले चॉईसेस असो, कारण आता फक्त बाहेर जाऊन कॅपुचिनो, लाटे आणि ब्लॅक कॉफी घेण्याचा वेळ गेला. बरोबर. आता नाव नवीन येस, आता कसं आहे म्हणजे आपण फक्त ब्लॅक कॉफी किंवा नॉर्मल ज्या कॉफी आहेत त्या तर खूपदा ट्राय केलेल्या आहे किंवा पहिले कॉफी म्हणजे तर तितकंच माहिती होतं. नवीन नवीन व्हरायटीज कोणत्या गोष्टींचा एक्सपिरियन्स आपण करत नव्हतो, क्राऊडला तितकं माहितीही नव्हतं. तर आता कसं नवीन नवीन जेव्हापासून माहिती होतं तेव्हा तेव्हा ते ट्राय केलं पाहिजे, तेव्हा आपलं स्टँडर्ड कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी जाय पोहोचेल आणि सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतील. एक्झॅक्टली. आणि आता माझाच स्वतःचा अनुभव जर सांगितला, एक 10 वर्ष आधी नाही, जेव्हा आपण बोलत होतो की मी कॅफेमध्ये जायचो कारण ओके कॅफेमध्ये जायला छान वाटतं, छान वाटतं. बस दॅट वॉज दी ओनली इंटेन्शन तेव्हाचं. राईट, आणि मी ऑर्डर काय करायचो, कॅपुचिनो लाटे. का? कारण मला हे नाव ऐकून माहिती होतं. ऐकून माहिती होते, तुम्ही ट्राय करत होते आणि मोस्ट ऑफ फक्त त्यांनाच प्रेफरन्स दिला होता की आपण हेच ट्राय करतो, नवीन काही. एक्झॅक्टली, म्हणजे असं होतं की कॅपुचिनो काय असतं आणि लाते काय असतं किंवा दोघांमध्ये फरक काय हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण नुसतं मागवायचो कारण बस हे माहितीये, हे कोर्टाडो वगैरे काहीतरी विचित्र लिहिलेलं आहे, हे नको ट्राय करायला, हे माहितीये, हे ट्राईड अँड टेस्टेड आहे, आपलं Okay, sufficient. जमतंय आपल्याला, बस तेवढंच ऑर्डर करायचं.
पण मग त्याच्यामुळे झालं असं ना की काही वर्षांमध्ये मग मी असं हे बऱ्याचशा जागी दिसतंय, फ्लॅट व्हाईट लिहिलेलं आहे काहीतरी. काय असतं ते आपण पण ट्राय आणि करूया. ट्राय करूया. आणि एक पेन पॉइंट माझा पूर्ण ह्याच्यात असा होता ना की एक तर मला स्वतःला किंवा माझा पर्सनल एक्सपिरियन्स जरी बाजूला ठेवला आपण, माझ्या बहुतांश मित्रांना किंवा आपल्या पेरेंट्सला, फॅमिलीजला जेव्हा आपण कधी कुठे कॅफेमध्ये जातो तेव्हा ते विचारायला फार ऑकवर्ड होतं. आता आपण कुठल्या आउटलेटमध्ये गेलो आणि त्यांना तिथल्या टीमला आपण विचारलं की कॅपुचिनो काय असतं, पहिला तर रिॲक्शन आहे की आजूबाजूच्यांना काय वाटेल. ते बरोबर आहे. त्याचा विचार यांना करतो. Embarrassing feel cappuccino होतं. पण एक्झॅक्टली. तो एक नर्वसनेस आहेच. आणि दुर्दैवाने जरी आपण तेवढा करेज गॅदर केला आणि विचारलं त्या बरिस्ताला की काय असतं लाते आणि कॅपुचिनो मध्ये फरक, तरी बहुतेक वेळा ते सुद्धा तितकं क्लिअरली सांगू नाही शकणार. नाही, बरोबर. कारण त्यांना माहिती असेल नसेल, फॉर व्हॉट एव्हर रिझन तर तो जो एक बॅरियर होता तिथे. आणि तो बॅरियर सगळ्यात पहिले मला काढायचा होता. की व्हाईट मग मध्ये आलं, मेन्यू इज राईट देअर. मेन्यूच्या पलीकडे सुद्धा, नॉट जस्ट इन द मेन्यू, तुम्हाला काही प्रश्न असतील, वी आर हिअर टू हेल्प यू, वी आर हिअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स. राईट. कोणाला विचारायचंय कोर्टाडो काय आहे, फ्लॅट व्हाईट काय आहे, तुम्ही लिहिलं तर आहे बॉम्बॉन, तुम्ही बॉम्बॉन काय आहे. काय ते नेमकं आणि साहजिक येते बिकॉज इनहेरंटली आपण एक टी ड्रिंकिंग पॉप्युलेशन आहोत. राईट. कॉफी बद्दल माहिती असणं आपल्याला काही, देर वॉज नो रिझन फॉर अस टू हॅव अ कॉफी कल्चर इन द फर्स्ट प्लेस. राईट. अँड येट कॉफी इज गेटिंग पॉप्युलर. म्हणजे ग्लोबली तर इट्स द सेकंड मोस्ट कन्झ्युम बेवरेज आफ्टर वॉटर. बट इवन इंडियामध्ये सुद्धा कॉफी कन्झम्पशन खूप जास्त आहे. सो ऑन अँड सो फॉर्थ. राईट. सो मग तिथे असं होतं की येस, जेव्हा आपण स्टँडर्ड्स किंवा बेंचमार्क म्हणतो, सॉरी थोडं लांब खेचलं नाही, मी काहीच तुझ्या नाही, काहीच पॉइंटवर, बट जेव्हा आपण स्टँडर्ड्स अँड बेंचमार्क म्हणतो ना, तर ते इट्स नॉट अबाउट व्हॉट द वर्ल्ड इज फॉलोइंग. स्टँडर्ड्स बेंचमार्क्स आपल्याला आपले स्वतःचेच घडवून आणायचे. बरोबर. ते तर आहे. राईट. जेव्हा आपण भारत म्हणू किंवा नाशिक म्हणू फॉर दॅट मॅटर, प्रत्येकाची आपली एक आयडेंटिटी आहे ऍज अन इंडियन सिटीजन, ऍज अ नाशिककर. राईट. सो नाशिककरांची टेस्ट मुंबईकरांच्या टेस्टशी जुळू शकते, नाही जुळू जुळू शकत. शकत, दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. वी शुड बी ओपन टू दॅट. सो वेन वी से स्टँडर्ड्स ना, तसं नाही. माझं म्हणणं आहे बेसिकली असं आहे की जेव्हा आपण कॅपुचिनो म्हणू किंवा कोर्टाडो म्हणू, एक कल्चरल ओरिजिन आहे त्याचं. राईट. आता कोर्टाडो ओरिजिनेट झालाय स्पेनमध्ये. ओके. सो ते तिथल्या संस्कृतीचा भाग होता तो, जो ग्लोबलायझेशनमुळे आता आपण कन्झ्युम करतो. करतो. आता येस, काही गोष्टी अशा आहेत की जे आपण आपल्या टेस्टनुसार मॉडिफाय करू आणि करायलाच पाहिजे. केलंच Right. गेलं पाहिजे. बट काही गोष्टींना आपण हात नाही लावला पाहिजे. राईट. जसं की म्हणजे ते त्यांचे जे कोर रेसिपीज असो किंवा एखादा एस्प्रेसो बेस्ड ड्रिंक मध्ये आपण मॅन्युअल ब्रू टाकलं किंवा वायसे वर्सा, दॅट इज मेडलिंग विथ द होल प्रोसेस. मग त्याची ऑथेंटिसिटी आपण तिथे गमवतो म्हणजे राईट. म्हणजे आता मी सिम्पल एक कॉमन एक्झाम्पल घेतो. तुम्हाला इनोव्हेशन करायचंय, अडॅप्टेशन करायचंय, डेफिनेटली डू इट, मोस्ट वेलकम, एव्हरीवन शुड बी डुईंग इट. बट एखाद डोसामध्ये कारल्याची भाजी घालून त्याला मसाला डोसा नका. नाही, नाही. राईट. नाही, ते Just तर तेवढं because, शकत नाही. या म्हणजे ते आता सांबार, चटणी आणि डोसा असं कॉम्बिनेशन. येस, एक्झॅक्टली. आता डोशामध्ये एखाद्या डोशाबरोबर एखाद्या प्लेसनी सपोज चिपोटले किंवा टोमॅटो केचप चालू केला, देर इज नथिंग, त्यात काही चुकीचं नाहीये. पण फक्त मग तुम्ही त्याला तुमचा इनोव्हेशन द्या. डोंट टेक क्रेडिट फॉर दी ऑथेंटिसिटी ऑफ इट. राईट. सो तसंच आहे. सो ऑन दॅट नोट अगेन, जेव्हा मी स्टँडर्ड्स आणि बेंचमार्क म्हणतो ना, तेव्हा बिफोर स्टार्टिंग विथ द व्हाईट मग, आम्ही जे जगातले प्रॉमिनंट जे कॉफी कल्चर्स आहेत ते त्याचा आम्ही अभ्यास केला. की इटालियन स्कूल ऑफ कॉफी एक गोष्ट फॉलो करते, अमेरिकन किंवा कनेडियन स्कूल ऑफ कॉफी काही वेगळ्या गोष्टी करतात. राईट. तसंच ऑस्ट्रेलियन आहे. आता इटालियन्स एस्प्रेसो पितात रेग्युलरली. राईट. त्यांच्यासाठी कॅपुचिनो तितका कॉमन ड्रिंक नाहीये, किंवा जसं आपण लाते, आईस लाते वगैरे
जो कन्झम्पन आहे जो आपल्यासाठी झाला त्यांच्यासाठी तसा नाहीये राईट. वर्सेस अमेरिकन्स मध्ये लाते कन्झम्पन जास्त ऑस्ट्रेलिया इनफॅक्ट इज वेअर फ्लॅट व्हाईट्स वर ओरिजिनेटेड काही म्हणतात असं राईट. सो प्रत्येकाची एक वेगळी कल्चरल आयडेंटिटी आहे. प्रत्येकाच्या. आता माझं फक्त हे होतं की येस जेव्हा आपण इंडियन टेस्ट म्हणतो तर वी हॅव टू टेक द बेस्ट एलिमेंट्स फ्रॉम ऑल दी स्कूल्स, कंबाईन अँड पुट देम टुगेदर, आणि मग ती आपल्या टेस्टशी कशी जुळतीये हे आपल्याला करायचं इथे. सो त्यांची ऑथेंटिसिटी नाही गमवायची, बट ऍट द सेम टाइम आपल्या टेस्ट मध्ये कुठे कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज. करायचं. सो मग एक छोटा उदाहरण जर झालं तर इटालियन जसं मी सांगितलं एस्प्रेसोस पितात, आता त्यांच्यासाठी एस्प्रेसो कधी टेबलवर सर्व नाही होत राईट. इट्स अ बार ड्रिंक. तो शॉट पुल करून लगेच तुमच्या समोर ठेवला जातो, तुम्ही फिनिश करतात तो ड्रिंक अँड यू आर डन इन लेस दॅन 10 seconds आफ्टर इट्स देअर इन फ्रंट ऑफ यू. आपल्या इथे तो कल्चर थोडा इव्हॉल्व्ह झालाय की एस्प्रेसो टेबलवर सर्व होतो आणि मग यू गो सिप बाय सिप असं होऊ शकतं. बट देन माझा फक्त असा फिलॉसॉफी आहे की जस्ट बिकॉज इटालियन्स आर डुईंग इट सम वे किंवा दी ऑस्ट्रेलियन्स आर डुईंग इट वन वे, ह्याचा अर्थ असा नाही की आपण पण तेच करायला हवं राईट. आपले प्रेफरन्सेस आहेत, आपल्याकडे आपले चॉईसेस आहेत, आपल्याला आपली टेस्ट माहिती आहे, वी स्टिक टू दॅट. आपल्याला वी आर प्राऊड ऑफ आवर ओन युनिक टेस्ट राईट. सो फक्त तिथे अडॅप्ट करायचं. अँड बॉटम लाईन याचा असा अर्थ होतो की आय ऑलवेज कीप सेइंग दिस की यू डोंट नीड टू अडॅप्ट टू कॉफी. कॉफी शुड बी एबल टू अडॅप्ट टू युअर टेस्ट. ह्याचा थोडा मी अर्थ समजवतो बेसिकली की आता एक अमेरिकानो आहे राईट. आता अमेरिकानो काही पितात, काहींना नाही आवडत राईट. अँड अगेन अमेरिकानो किंवा लॉंग ब्लॅक म्हटलं की आपण युजली वी इक्वेटेड टू ब्लॅक कॉफी राईट. सो आता तिथे कसं असतं, बऱ्याचशांचा प्रेफरन्स असतो किंवा काहींचा एक्सपेक्टेशन सुद्धा असतं की हे कडू असलं पाहिजे राईट. ड्रिंक जेव्हा आपण तिथे पिऊ, प्रत्येक ड्रिंकचा एक युनिक एक्सपिरियन्स असतो. आता एस्प्रेसो आपण पिला तर तो अमेरिकानोशी बराचसा वेगळा असतो वर्सेस अमेरिकानो आणि कोर्टाडो मध्ये फार फरक आहे. कोर्टाडो आणि बॉम्बॉन मध्ये फार फरक आहे. प्रत्येक ड्रिंकचा इंग्रेडियंट्स बऱ्यापैकी लार्जली जरी सेम असले तरी त्यांचा प्रपोर्शन आणि प्रोसेसमुळे प्रत्येक ड्रिंक तुम्हाला एक वेगळी टेस्ट देईल, वेगळा एक युनिक एक्सपिरियन्स देईल. सो तिथे तो आपला एक ऑथेंटिसिटी मेंटेन करायची, बट ऍट द सेम टाइम एक इंडियन आयडेंटिटी आपल्याला तिथे ठेवायची. बरोबर. सो आय होप दॅट टू अ सर्टन एक्सटेंट अड्रेसेस द स्टँडर्ड्स आणि बेंचमार्क्स वगैरे. आणि सर सोशल मीडिया शिवाय आज कॉफी बिझनेस सर्व्हाइव्ह करू शकतो का? कारण सोशल मीडिया म्हटलं तर आपण एखादा स्टार्टअप केलं, एखादं रेस्टॉरंट टाकलं किंवा कॉफी बिझनेस केलं तर आपण मे बी डिजिटल मार्केटिंग थ्रू आपण ते ऍडव्हर्टाईज सोशल लोकांपर्यंत मीडिया असा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे आजच्या जनरेशनसाठी. म्हणजे आपण कोणताही स्टार्टअप केलं, कोणताही बिझनेस असला तर स्टार्ट करायचा म्हटलं तर आपण सोशल मीडियाचा फायदा घेतोच, आपण तिकडे होतोच. त्याच्याने कसं आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी मग आता किती फरक पडतो. ओके. सो मे बी माझा थोडा रिस्पॉन्स ह्याच्यावर अनकन्व्हेन्शनल साऊंड करू शकतो किंवा बट देन डीप डाऊन वी ऑल्सो माइट अग्री टू दॅट टू अ लार्ज एक्सटेंट. इट इज की फर्स्ट पार्ट जो तू विचारलास की सोशल मीडिया गरजेचा आहे का नाही, मी थोडा ओल्ड स्कूल म्हणू शकतो तिथे अप्रोच, बट गरजेचा नाही आहे. ओके. कुठलाही बिझनेस सक्सेसफुल होण्यासाठी विदाउट सोशल मीडिया तुम्ही जरी करत असाल तरी होऊ शकतो, तरी इट इज व्हेरी मच पॉसिबल. इट इज नॉट अ नेसेसिटी. ती गरज कशी नाहीये की विदाउट सोशल मीडिया तुम्ही बिझनेसेस करूच नाही शकत, इवन कॅफे फॉर दॅट मॅटर. आता हे का म्हणतोय मी इज बिकॉज सोशल मीडिया टू अ सर्टन एक्सटेंट ना खूप क्विक टर्न अराउंड वाला गेम आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही काही कॉन्टेंट आता टाकला त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला एक आठवड्यात किंवा एक महिन्यात लगेच दिसून येऊ शकतो फार फार. आणि इट्स अ व्हेरी व्हेरी क्विक थिंग. सो लेट्स से तुम्ही काही कंटेंट आपण केला
आणि तो झाला व्हायरल तर तो 1 महिना 1.5 महिना 2 महिना त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट दिसेल, फुटफॉल वाढेल, गर्दी फार असेल वगैरे वगैरे, राईट. बट आपण त्याच्या थोडासा पुढे जाऊ. त्या 1-1.5 महिन्यात जर आपण तो क्राऊड केटर नाही करू शकतो, कन्सिस्टन्सी नाही तर ठेवली. ती टेस्ट असो, ती सर्व्हिस असो, ती जर आपण ऑफर नाही करू शकलो, देन तो सोशल मीडिया बॅकफायर सुद्धा करू शकतो. बिकॉज त्या सोशल मीडियामुळे भरपूर क्राऊड आपल्या इथे येईल, पण तो परत यायला पाहिजे आणि परत त्यांना यावंसं वाटेल बरोबर. अशी सर्व्हिस देण्याची जबाबदारी ही तुमची असते, राईट. सो ऑपरेशनली यू शुड बी साऊंड अँड व्हेरी स्ट्रॉंग to run a successful hotel or a cafe rather than social media. That's the first point, right? Second point, yes, मी नाकारणार नाही सोशल मीडियाचा इम्पॅक्ट तिथे. डेफिनेटली सोशल मीडिया हेल्प्स यू रीच हायर ऑडियन्स, बरोबर. जो तुम्ही त्याच्या अदरवाईज नसता करू शकला, राईट. खूप प्रोसेस फास्ट आहे रीचची, जी आपण माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणतो, किंवा जस्ट ऑफलाईन मार्केटिंग, कुठलेही मोड्स घेतले ऑफलाईन मार्केटिंगचे, तर ऑनलाईन मार्केटिंग इज मच मच फास्टर, मच मोर इम्पॅक्टफुल. इट स्पीड्स अप द होल प्रोसेस, त्याला एक अजून गती देतं. बरोबर. म्हणजे आपला बिझनेस रन करण्यासाठी सोशल मीडियाचा तितका पुरेपूर फायदा होतोच. म्हणजे हो, येस, डेफिनेटली. सो तोच दुसरा पार्ट होता आपल्या प्रश्नाचा, की बेनिफिट्स आहेत का नाही. येस, डेफिनेटली देर आर काउंटलेस बेनिफिट्स, आणि हे ऑब्वियस आहे. आता हे बऱ्यापैकी सगळ्यांना बहुतांश आयडिया आहेच आहे की सोशल मीडिया, विदाउट सोशल मीडिया यू कांट रिअली अचीव द पेस दॅट यू आर लुकिंग फॉर. बरोबर. सो गरज जेव्हा येते तिथे येते. पण आता फक्त फरक विथ आणि विदाउट सोशल मीडिया असं आहे की जे आम्ही आता 6 महिन्यात अचीव केलं विथ सोशल मीडिया, लेट्स से विदाउट सोशल मीडिया मला 1-1.5-2 वर्ष लागू शकते असते, बरोबर. जेवढा आम्ही आउटरीच आतापर्यंत केलेला आहे. कारण अगेन इथे पण एक छोटासा मी एक कॅव्हिएट देऊ इच्छितो, विच इज की सोशल मीडिया आपण कसा यूज करतोय हे फार महत्वाचं महत्वाचं आहे. आहे. ते तर आहे. इथे मेसेजिंग काय चाललंय. आता वेन वी से की कॉफी कल्चर आपल्याला बिल्ड करायचंय, प्रमोट करायचंय, वी वॉन्ट टू गिव्ह इट अ न्यू डिरेक्शन, तिथे अवेअरनेस हा खूप महत्वाचा आहे, जास्त महत्वाचा ऍस्पेक्ट येतो. की मग इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी, आमचं कर्तव्य आहे की ते तितकं इन्फॉर्मेशन कॉफी बद्दल आम्ही तिथे ठेवू सोशल मीडियावर, आणि त्यात सुद्धा जबाबदारीने ठेवू. म्हणजे जे काय आम्ही सांगतो, बोलतो, जी काही मेसेजिंग जाते, त्याच्या मागे सुद्धा नॉट जस्ट माय ओन एक्सपिरियन्स बट ऑल्सो प्रत्येक पोस्टवर आम्ही तेवढा एफर्ट टाकतो टू मेक शुअर की जे आम्ही सांगतोय ते बरोबर आहे का नाही. बरोबर. सो अवेअरनेसच्या नावावर मिसइन्फॉर्मेशन होणं सुद्धा हे सगळ्यात मोठा गुन्हा आहे माझ्यासाठी, राईट. सो हे अवॉइड करण्यासाठी मग देन इट कम्स डाऊन टू की येस, इफ वी वॉन्ट टू क्रिएट अवेअरनेस, सोशल मीडिया इज अ नो ब्रेनर. म्हणजे तिथे आम्ही इनहाऊस तर बरेचसे इनिशिएटिव्ह आणि एफर्ट घेतो ते माहिती स्प्रेड करण्याबद्दल, बट आय थिंक सोशल मीडिया इज इनएव्हिटेबल ऍट दिस. ओके. सर कसं आता म्हणजे कॅफे बिझनेस रन करण्यासाठी, म्हणजे कोणताही कॅफेच नाही, कोणताही बिझनेस असो, त्यासाठी स्टाफ सगळ्यात जास्त महत्वाचा असतो, आणि त्या स्टाफला ट्रेनिंग देणं हे जास्त महत्वाचं आहे. पण त्यासाठी सर ऍटिट्यूड जास्त महत्वाचा की स्किल्स जे स्टाफ मध्ये पाहिजे? That's a brilliant question, by the way. Yeah, businesses at the end are run by people. लोकांशिवाय कुठलाही बिझनेस पॉसिबलच नाहीये. right? टीम वर्क. Absolutely, right. आणि आय एम रिअली ग्लॅड की यू कॉल्ड आउट द वर्ड टीमवर्क, राईट. टीमवर्क हा माझ्यासाठी तरी वैयक्तिक लेवलवर अँड ऍट द लेवल ऑफ व्हाईट मग इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे विदाउट टीमवर्क वी कॅनॉट फंक्शन. सो ही कुठल्याही हायरिंग प्रोसेस असो किंवा अदरवाईज, राईट, दिस इज द वन थिंग दॅट आय लुक फॉर द मोस्ट. जर टीम प्लेयरच नसेल तर नो मॅटर हाऊ गुड यू आर ॲट युअर जॉब, यू आर नॉट अ गुड फिट फॉर द व्हाईट मग. हा माझा तिथे पहिला लिटमस टेस्ट असतो, राईट. बट टू आन्सर युअर क्वेश्चन, ऍप्टिट्यूड आणि बिहेवियरल स्किल्स किंवा ऍटिट्यूड हा महत्वाचा आहे का स्किल्स? आय विल एनी डे चूज द ऍटिट्यूड आणि ओव्हरऑल बिहेवियरल, राईट. बिकॉज स्किल्स ही अशी गोष्ट आहे की
ती मी ट्रेन करू शकतो, शकतो. बरोबर. पण ऍटिट्यूड किंवा बिहेवियर हा आपण ट्रेन ट्रेन नाही नाही करू करू शकतो. शकत. हा इनहेरेंटली असायला पाहिजे. बरोबर. राईट. सो आम्ही पण जो काही प्रोसेस असेल इंटरव्ह्यूचा, हायरिंग प्रोसेस असेल किंवा इव्हन त्याच्या पुढे ऑनबोर्डिंग आणि ट्रेनिंग वगैरे मध्ये असो, प्राधान्य सगळ्यात पहिले इथे असतं बरोबर. की हाऊ इज द पर्सन रिस्पॉन्डिंग टू चॅलेंजेस, आर दे प्रॉब्लेम ओरिएंटेड का ते सोल्युशन ओरिएंटेड आहेत, त्यांना प्रोसेसेस डिफाईन केले, त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढल्यावर ते कसे रिॲक्ट करतील, बरोबर. बिकॉज डे टू डे चॅलेंजेस खूप युनिक असतात. बरोबर आहे. कधी प्रिडिक्ट नाही करू शकत की आज XYZ पर्सन असा फीडबॅक देऊ शकतो, त्यांना असा एक्सपिरियन्स आलाय. काही कधी कधी क्विक चेंजेस लागतात, चेंजेस फार छोटे पण असतील, बट थिंकिंग ऑन द स्पॉट इन द मोमेंट बिकम्स क्रिटिकल. या. राईट. सो मग पूर्ण प्रोसेसमध्ये इथे जास्त फोकस, आय वुड से एनी डे. म्हणजे आता पण वी हॅव आवर टीम कॉन्व्हर्सेशन आणि तिथे सुद्धा असंच असतं की गिव्ह मी अ पर्सन हू इज विलिंग टू लर्न अँड आय विल टीच देम एव्हरीथिंग दॅट दे नीड टू नो. बट तो विलिंग टू लर्न ऍस्पेक्ट पाहिजे समोरच्यामध्ये. बरोबर. ते तर कारण आहेच. की कसं नेसेसरी म्हणजे ऍटिट्यूड, स्किल्स तर आपण त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकतो, पण ऍटिट्यूड हे त्याचा स्वतःच आहे. बिहेवियर ते स्वतः चेंज करू शकता. म्हणजे आपण तर एक गोष्ट सांगू शकतो का असं मला हवंय, तसं त्या प्रकारे ते रिप्रेझेंट पण करतील, पण ते आलंय पाहिजे. आणि त्यांनी आपण म्हणजे कस्टमर गेस्ट हँडलिंग खूप जास्त महत्वाची आहे बिझनेसमध्ये. हो, एक्झॅक्टली. आणि दॅट्स अ व्हेरी गुड पॉइंट ऑल्सो, बिकॉज सी आता एक झालं की ओके, वी हॅव द ऍटिट्यूड, वी हॅव द राईट बिहेवियर. आता पुढे काय करायचं? त्याला ना मिल्क स्टीमिंग येतं, त्याला ना पिझ्झा बनवता येतं, त्याला ना टेबल सर्व करता काहीच येतं नाही. वगैरे. मग इथे जबाबदारी आमची येते. सो दॅट्स वाय वी स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द ट्रेनिंग प्रोसेस. आणि ट्रेनिंग माझ्यासाठी तरी असं नाहीये की एकदा करून मोकळं झालं. इट्स कंटिन्युअसली. अन ऑनगोईंग प्रोसेस. कंटिन्युअसली आम्हाला रोज वेगवेगळे नवीन लर्निंग असतात. त्याच्यामध्ये बहुतेक वेळा काही SOPs रिफाईन होतात, काही आम्ही मॉडिफाय करतो तिथे. सो प्रोसेसेस सुद्धा इव्हॉल्व्ह होत असतात जसं जसं आम्ही शिकतोय. इच पासिंग डे टेल्स अस न्यू थिंग्स. जो काही इंटरॅक्शन आम्ही करतो बाकी गेस्ट बरोबर, टीम बरोबर, किंवा जो काही फीडबॅक आम्हाला जितका काही फीडबॅक आम्हाला घेता येईल तेवढा आम्ही घेण्याचा ट्राय करतो. आणि तिथून मग जसं शिकतो त्या हिशोबाने मग एकदा प्रोसेसेस मॉडिफाय झाले की मग नेक्स्ट पार्ट इनफॅक्ट गोज हँड इन हँड, विच इज ट्रेनिंग दी एंटायर टीम. या. कारण जेव्हा आपण ठीक आहे बोलणं सोपं आहे ग्लोबल स्टँडर्ड बट पण घडवणं घडवणं खूप अवघड आहे. इतकंच अवघड आहे की सिम्पल एक्झाम्पल ग्लोबल स्टँडर्डचं जर गेलं तर कुठलाही ग्लोबल फ्रँचायझी किंवा चेन आहे त्याच्या कुठल्याही आउटलेटमध्ये गेलो की वी विल गेट द सेम एक्सपिरियन्स. या. बरोबर. हे ऑब्झर्व करताना फार सोपं वाटतं, पण हे घडवणं तितकंच डिफिकल्ट आहे. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे खूप अवघड आहे की टू दी एक्सटेंट की प्रोसेसेस इतके जर स्ट्रॉंग असतील तर मला कळलं नाही पाहिजे की हा कप माझ्या कुठल्या बरिस्तानी बनवलेला. राईट. बिकॉज एनी बेवरेज, कुठलाही कॉफी असो किंवा नॉन कॉफी बेवरेज असो, त्याची आयडेंटिटी ही बरिस्ता किंवा त्या टीमवर डिपेंडेंट नसून ती ऑर्गनायझेशनची आयडेंटिटी आहे. अँड बाय दॅट आय मीन तुमचा प्रोसेस इतका स्ट्रॉंग आहे की तिथे काही व्हेरिएशन येत नाहीये. टेस्टमध्ये, एस्थेटिक्समध्ये, प्रेझेंटेशनमध्ये किंवा इव्हन इंटरॅक्शनमध्ये, सो ऑन अँड सो फोर्थ. राईट. सो तिथे पण काही स्टँडर्डायझेशन आणि काही बेंचमार्क्स आपण तिथे फॉलो करणार, म्हणजे करतोच आहे. वी आर इम्प्रूव्हिंग इच डे अँड ऍट द एंड ऑफ द डे ट्रेनिंग ही रेकरिंग. आणि आय थिंक इट फॉर मी इट्स दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बिकॉज लाईक यू सेड राईट, सर्व्हिस हा ऍस्पेक्ट खूप ट्रिकी आहे. बरोबर. आणि सिन्स यू बीन इन दी इंडस्ट्री फॉर अ लॉंग टाइम, यू हॅड युअर ओन व्हेंचर्स एज वेल, राईट. सो नीडलेस टू से की तुम्हाला पण माहितीये की सेम सेट ऑफ प्रोसेसेसनी यू कांट ऑल्सो प्लीज एव्हरीवन. या. राईट. सगळेच खुश नाही होणार. ते तर आहेच. तिथे काही नाराज होतील, काही नाही होणार, काहींना काहींना आवडतं, फार आवडेल, काहींना आवडणार आवडणार नाही. येस. सो तिथे वी ऑल्सो हॅव टू बी प्रोफेशनल अबाउट इट. राईट. की
प्रत्येक सिनारिओला आपण कसं हँडल आणि अड्रेस करतोय, दॅट्स वेअर ऑल द ट्रेनिंग अल्टिमेटली शोज ऑफ. कारण रेग्युलर डे टू डे मध्ये एकदा ट्रेन केल्यावर संपतो विषय. बरोबर. पण हे जे अनफोर्सिन सर्कमस्टान्सेस किंवा जे आपण डेली बेसिसवर किंवा कंटिन्युअसली सांगतो. पण हे जे रेग्युलर पेक्षा काहीतरी वेगळं झालं ना, तिथे तुम्हाला खरं टेस्ट असते आपल्या ट्रेनिंगची, की मग ती टीम आपली कशी हँडल करते ती सिच्युएशन. दॅट टेल्स अस अ लॉट अबाउट इट अँड दॅट्स वेअर ऑल द फोकस इज ऑर हॅज बीन फ्रॉम द. आणि कस्टमरची जेव्हा कॉम्प्लिमेंट येते तुम्हाला, तर मग तेव्हा ती पर्सनली सिच्युएशन कशी हँडल करतात? म्हणजे काही कस्टमर चांगलं पण रिव्ह्यू करतात, काही लोक निगेटिव्ह पण बोलतात, तर मग ती जी सिच्युएशन असते ती कशी बघतात? सो येस, आय मीन फीडबॅक तो ऑलवेज मिक्स्डच असतं. चांगल्या गोष्टींनी हे कळतं की आपण काय बरोबर करतोय करतोय आणि वाईट गोष्टी ते करतात आपल्याकडून काय चुकी घडतात. काय Yeah. गोष्टी improve आणि केल्या कुठे इम्प्रूव्ह केलं पाहिजे. बरोबर. राईट, सो बोथ फीडबॅक इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि चांगल्या फीडबॅक मध्ये सुद्धा अप्रोच वेगळा असतो की फीडबॅक तो कसा अड्रेस करायचा, त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची. एखादी गोष्ट जर आवडत असेल आणि ती सगळ्यांना आवडत असेल, मग जबाबदारी आपली आहे की ती चेंज नाही झाली पाहिजे बरोबर. ऑपरेशनली और अदर. कन्सिस्टन्सी ठेवली गेली पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे आता आज जो फीडबॅक आहे, चांगला फीडबॅक सुद्धा फ्रँकली मेक्स मी नर्वस. मला थोडा भीती वाटते चांगल्या फीडबॅकनी सुद्धा, कारण तो फीडबॅक उद्या जाऊन चेंज नाही झाला पाहिजे हे मला कळणं खूप इम्पॉर्टंट. बरोबर आहे. राईट. आणि हे रोजचं आहे. हे असं नाही की एक दिवस किंवा एक आठवडा चांगला ठेवून लगेच 8व्या 9व्या 10व्या दिवशी काहीतरी वेगळा फीडबॅक येतोय वगैरे. सो दॅट इज वन चॅलेंज. दॅट्स हाऊ वी केटर टू पॉझिटिव्ह फीडबॅक्स किंवा सॉरी नाही you continue. सो म्हणजे चांगला फीडबॅक आला तर तसा अप्रोच असतो. आणि जर कुठे काही इम्प्रुव्हमेंट एरिया किंवा एखादा नेगेटिव्ह फीडबॅक आला तर मग तिथे वेगळा प्रोसेस आहे. देन मी इव्हॅल्युएट की हा फीडबॅक येतोय, तिथे आम्ही काय चेंज केलं पाहिजे, कुठे इम्प्रूव्ह करायचंय, सो ऑन अँड सो फॉर्थ. राईट. सो बोथ फीडबॅक आर इक्वली इम्पॉर्टंट आणि दोघांसाठी अप्रोच थोडाफार वेगळा होतो. द व्हाईट मधलं तुम्ही फ्युचर मध्ये कुठे बघतात? म्हणजे एक चेन मध्ये का फ्रँचायझी मॉडेल मध्ये? सो अगेन फ्रँकली आता आम्ही बेअरली 7वा महिना नाही, बरोबर आहे तुमचं. होईल. बट कसं एक माइंडसेट असतो का, सपोज मी काहीतरी युनिक करतोय, काहीतरी न्यूली स्टार्ट केलंय आणि ऑलमोस्ट तिथे झालेलं नाहीये, हे कल्चर मी घेऊन येतोय, तर मला त्या गोष्टीला ब्रँड पर्यंत पोहोचवायचंय. बरोबर. त्याची एक चेन करायची किंवा त्या फ्रँचायझी मॉडेल मध्ये द्यायचे. हे ओन डिसिजन असतो आपला, तर त्याला आपण कुठेपर्यंत पोहोचवतो, असं एक काही माइंडसेट तुमचा असेलच. डेफिनेटली. तसं वी हॅव प्लॅन्स इन द लॉंग रन की काय करायचं. इनफॅक्ट आय वुड गो टू द एक्सटेंट अँड से की जो माझा कॉन्सेप्ट आहे त्याचा बेअरली मी 25 ते 30% आता एक्झिक्यूट केलेला आहे इन टर्म्स ऑफ कॉफी और अदरवाईज. राईट. कारण जसं मी सांगितलं, नवीन नवीन ब्रुईंग मेथड्स, नवीन ॲपरेटस आम्ही आणणार आहे येत्या काही महिन्यात सुद्धा. ओके. सो त्या ऍस्पेक्टला धरून येस, देर आर प्लॅन्स इन द लॉंग रन आणि बरेचसे प्लॅन्स आता ऍक्शन मध्ये सुद्धा येत आहेत. फॉर मी इट्स जस्ट टू सून टू से एनिथिंग डेफिनेटिव्ह किंवा कॉन्क्रीट काही सांगणं मला आता डिफिकल्ट होईल. बट वन थिंग आय कॅन प्रॉमिस यू इज की द मोमेंट वी फायनलाइज ऑन समथिंग यू विल बी द फर्स्ट वन्स टू नो. ओके. ओके. आणि सर, आज एखाद्या तरुण व्यक्तीला जर कॉफी बिझनेस करायचा असेल तर त्यांनी म्हणजे कोणती प्रोसिजर, म्हणजे कशा पद्धतीमध्ये त्यांनी स्टार्ट केलं केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आय मीन आय थिंक अगेन हे तुम्ही पण ऐकलं असेल राईट, की कुठलाही F&B नॉट जस्ट कॅफे चालू करायच्या आधी थिंक अबाउट युअर ओव्हरहेड्स, थिंक अबाउट XYZ स्टाफिंग. हा डे टू डे चॅलेंज असतो तुमचा. ब्रेक इव्हन कसं होईल, प्रॉफिट मार्जिन काय असतील, हे तर सगळं कॉमन अख्खं जग. सगळं जग. माझा पर्सनल एक जर ॲडवाइस असेल तिथे तर ह्या सगळ्यांच्या पहिले तुम्ही हा विचार करा की तुम्हाला का करायचं आहे कॅफे बिझनेस. राईट. जर कारण हे असेल की ओके माझ्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी केलंय आणि मी पण टाकतो,
किंवा कॅफे ओनर बनणं खूप Easy कूल feel वाटतं, ट्रेंडी वाटतं. जर हे कारण असतील तर आय वुड सजेस्ट की थोडा अजून वेळ द्या, थिंक अगेन. बट इफ यू हॅव अ क्लिअर विजन इन टर्म्स ऑफ का मला कॅफे ओपन अप करायचं, राईट, माझ्या कॅफेमध्ये मी नक्की करणार काय, मी फक्त कॉफी देणार आहे का त्याच्या पलीकडे जाऊन काही करणार आहे, इज देअर अन इनोव्हेशन, तिथे काही मी वेगळं करतोय का, काही नवीन करतोय का, राईट. सो अशा प्रश्न जर आपण स्वतःला विचारले तर तिथे बरीचशी क्लॅरिटी येऊन आपल्याला जाते. मिळून ऑपरेशनली सी आता इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, सो या सगळ्या गोष्टींमध्ये नो हाव इतका प्रॉब्लेमॅटिक किंवा चॅलेंजिंग नाहीये. एखादी गोष्ट माहिती नसेल काय कसं करायचं, 2 मिनिटाच्या गुगल सर्चवर आपल्याला कळतं की अच्छा असा उद्यमचं सर्टिफिकेट मिळतो, असं रजिस्ट्रेशन होतं, जीएसटीचे हे कंडिशन्स आहेत, किंवा वी हॅव लॉट ऑफ वेबसाइट्स दॅट ऍक्च्युअली हेल्प अस विथ स्टाफिंग, विथ ट्रेनिंग. देर आर लॉट ऑफ लेट्स से LLM, AI वाढत चाललंय. खूप So तुम्ही जास्त. कुठलेही बॉट्स पकडले, LLMs पकडलं, तिथे जे काही चॅलेंजेस डे टू डे असतील ते तिथे अड्रेस होऊन जातात. बट हे सगळं करायच्या आधी एक ऑब्जेक्टिव्ह आणि एक विजन क्लिअरली पाहिजे की का कॅफे, बरोबर. बिकॉज लाईक यू सेड राईट, आता कॅफेज खूप उघडतात, खूप उघडताय, देन द जसे ते उघडतात तसे क्लोजही होत आहे. दुर्दैवी भाग येतो त्याचा की नुसतं उघडण्यापुरतं नाहीये. नाही. इनफॅक्ट उघडल्यावर तर तुमची सुरुवात आहे, बरोबर. त्याच्या पुढची जर्नी काय आहे आणि तिथे तुम्हाला किती क्लॅरिटी आहे आणि तिथे बफर्स आणि बाकी प्लॅनिंग तुमची कशी आहे. कारण प्रत्येक गोष्ट जसं आपण प्लॅन करू तशी नाहीच नाही होणार. होत. काही गोष्टी वरती खाली होणारच. होणारच. सो आर यू रेडी फॉर दोज अनफोर्सीन सर्कमस्टान्सेस, ते सरप्राइजेस अब्झॉर्ब करण्यात, ते शॉक अब्झॉर्ब करण्यासाठी तुम्ही रेडी आहात का, आणि हे फक्त फायनान्शियल शॉक्स नाही म्हणत आहे मी. there's a lot of mental, emotional shocks also. There's lot of operational shocks also. So प्रत्येक ऍस्पेक्टनी तुम्ही तुमचा प्रिपेअर्डनेस किती आहे हे पहिले इव्हॅल्युएट, बरोबर. right? Because again, like nothing makes cafe unique apart from the fact that it's in the F&B industry किंवा सर्व्हिस इंडस्ट्री. त्याच्या ही जर गोष्ट सोडली तर कॅफे इज जस्ट लाईक एनी अदर बिझनेस. देर इज नथिंग न्यू टू इट. तुम्ही कुठला ट्रेडिंग बिझनेस करत असाल, कुठला मॅन्युफॅक्चरिंग असेल, कुठला रिटेल आउटलेट असेल, आपला बिझनेस प्रिन्सिपल्स ऍट द एंड ऑफ द डे सेम आहे. जर कपड्याचं दुकान आपल्याला स्टार्ट करायचं तर का करतोय नक्की, त्याची क्लॅरिटी आपल्याला आधीपासूनच पाहिजे ना. आपण कसं स्टार्ट केलं पाहिजे, कोणती गोष्ट आपण केली पाहिजे, नाही केली पाहिजे, फायनान्शियली असो कोणत्याही गोष्टीत असो, त्याची प्री प्लॅनिंग सगळ्यात जास्त महत्वाची. प्रिसाइसली. आय मीन तिथेच मी फक्त हे की ट्रेंडी वाटतंय म्हणून कॅफे ओपन अप किंवा कूल वाटतंय का, हा ठीक आहे, जर खूप काही नाही आपल्याला कॅफे बिझनेस स्टार्ट करूया, आपण वेल सेटल होऊन जाऊ, सर्व गोष्टी होऊन जातील, तर मग या माइंडसेटने नाही केलं पाहिजे. आय मीन इथे पण ना ह्याचं म्हणजे अगेन नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ सेइंग इट, बट आता तुम्ही इंडस्ट्री एक्सपिरियन्स केलेली आहे, राईट. सो एक काळ होता जेव्हा सर्व्हिस किंवा F&B इंडस्ट्रीमध्ये ऑफरिंग्स आणि सर्व्हिस फक्त हे दोन ऍस्पेक्ट सगळ्यात महत्वाचे आहेत. ह्या दोन ऍस्पेक्टवर यू कुड बिल्ड एन एम्पायर in terms of your brand or franchisee, right? Good quality food and good service. That's it. Yes. आता we are at a stage where everyone is doing it to a certain extent, right? प्रत्येक जण काहीतरी क्वालिटी एक काहीतरी मेंटेन करतोय आणि सर्व्हिसचे पण प्रत्येकाचे आपापले स्टँडर्ड्स आणि बेंचमार्क्स आहेत, राईट. द सॅच्युरेशन इटसेल्फ इज कॉलिंग फॉर अ लॉट मोर थिंग्स, आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की ही इंडस्ट्री आता सर्व्हिस लेड नाही, ही आता पॅशन लेड इंडस्ट्री आहे, बरोबर. राईट. सो काय तर पॅशन पण अगेन सॉर्ट ऑफ गोज बॅक टू जेव्हा आपण म्हणत होतो की का करायचंय, राईट. तो पॅशन पण नुसतं नावापुरतं पॅशन म्हणणं पण थोडं योग्य नाही. नाही, राईट. सो पॅशन कशाबद्दल आणि तुम्हाला त्या पॅशनचं नक्की काय घडवून आणायचं, तो कॅफे इज वन ऑफ द थिंग, राईट. सो मग तो पॅशन कॉलिंग असेल आणि त्या पॅशन मध्ये जर कॅफे फिट होतोय तर तुम्ही देन इट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स. बट पॅशन काहीतरी वेगळं आहे, तुम्हाला नवीन इनोव्हेशनच करायचे आहेत फक्त, तर तुम्ही तर मग कॅफे न करता यू गो फॉर समथिंग एल्स, मे टेक अ बिस्ट्रो मॉडेल किंवा अजून काहीतरी बुटीक करा तुम्ही स्वतःचा, असं. खूप साऱ्या गोष्टी. या एक्झॅक्टली असं. सर
पॅशन आणि प्रॉफिट मध्ये जर एक गोष्ट निवडायची असेल तर मग कोणती निवडशाल? ओके, हा आय थिंक सगळ्यात सगळ्यात अवघड प्रश्न आहे. सो ऑनेस्टली दोघांपैकी एक निवडणं हे योग्य नाही होणार. पॅशन आणि प्रॉफिट दोघंही आय थिंक माझ्या मते बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. कारण आता माझ्या एक्सपिरियन्स मध्ये पण येस इट आयडिया तो कॉन्सेप्ट थोडाफार इंटरेस्ट आणि पॅशन मधनं जरी चालू झाला तरी ऍट द एंड ऑफ द डे तो एक बिझनेस आहे. बरोबर. राईट, अ बिझनेस शुड नॉट जस्ट ओपन अप बट तो सस्टेन सुद्धा करणं आपली जबाबदारी असते. राईट, आणि ते करणं इज इट सेल्फ डिफिकल्ट. राईट, अँड दॅट्स वाय तिथे कधी कधी पॅशन फेल होऊन तिथे तुम्हाला प्रॉफिट बघावंच लागतं. लागतो. ते त्याला काही दुसरा पर्याय पर्याय नाही. नाही. राईट, सो ते दोन्ही बॅलन्स करणं गरजेचं आहे. आता पॅशनचं उदाहरण किंवा मी जस्ट एक एक्झाम्पल जरी द्यायचं झालं तरी काही आयटम्स मी डेलिबरेटली मेन्यूवर ठेवलेले नाही आहेत बिकॉज ते फिलॉसॉफिकली किंवा फंडामेंटली मला जे कॉम्प्रोमाइजेस तिथे रिक्वायर्ड होते ते मी करायला तयार नाही. बिकॉज वाईट मग एका कारणासाठी चालू केलं होतं आणि तो काही ऍक्शन्स किंवा काही स्टेप्स घेतल्यावर जर कुठल्या गोष्टीची ऑथेंटिसिटीच जर हालत असेल तर ती आम्ही नाही करणार. नाही. बरोबर. राईट, मग तिथे प्रॉफिटमध्ये एक ट्रेड ऑफ नॅचरली येणारच आहे. बिकॉज जे काही 1-2-3 गोष्टी किंवा 8-10 आयटम्स आम्ही विचार करत होतो दोज वर हाय प्रॉफिटेबल, खूप पॉप्युलर आयटम्स आहेत. बट जर कॉम्प्रोमाइज हवा आहे देन वी डोंट डू. नाही, बरोबर. राईट, बट ऍट द सेम टाइम असंही नाहीये की सगळंच ऑथेंटिकच्या ह्याच्यावर करत बिझनेसमध्ये ट्रेड ऑफ करायचं. आय मीन वी डोंट कॉम्प्रोमाइज ऑन ऑथेंटिसिटी बट प्रॉफिटेबिलिटी पण घडवून आणणं त्या चौकटात राहून इज द रिअल चॅलेंज. नाही, त्या सिच्युएशन साठी जे बेटर येतं ते करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे पॅशन किंवा प्रॉफिट जी सपोज प्रॉफिट कडे जायचंय आपण 100% प्रॉफिट कडे जाणार. ओके, आय मीन तू तसा जर प्रश्न विचारलास तर चूज करायचंच असेल इन दॅट केस आय विल, म्हणजे हा थोडासा एक्स्ट्रीम पण असू शकतो ओपिनियन. बट जर कुठे मला तुम्हाला जिथे गरज वाटत असेल की ओके आता मला कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात त्या दिवशी मी व्हाईट मग बंद करून टाकेन. सो देर इज नो रूम फॉर कॉम्प्रोमाइजिंग ऑथेंटिसिटी आणि जेन्युइननेस जे म्हणतो आपण कुठल्या इथे. कारण थोडं आयरॉनिक पण साऊंड करेल बट वेन इट कम्स टू फूड किंवा कुठलंही अन्न जेव्हा म्हणतो तिथे एथिक्सच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. मोठी कुठली गोष्ट नाही. मग ती प्रॉफिट पण नाही. मग एखाद्या वेळेस जर वाटलं मला कॉम्प्रोमाइज ऑन प्रॉफिट ऑन सर्टन ऍस्पेक्ट्स ऑफ इट बट नॉट कॉम्प्रोमाइज ऑन एथिक्स ऑर जेन्युइनिटी ऑर एनिथिंग नो. ती तो जो वेळ आला जिथे मला चूज करायचा आय चूज पॅशन. आणि जेवढा आम्ही सस्टेन करू शकेल तेवढा आम्ही करू. जर सस्टेन नाही झालं तर विल शट इट डाऊन बट नॉट मेक एनी कॉम्प्रोमाइज. थँक्यू सो मच सर. तुमचा टाइम आम्हाला दिल्याबद्दल, द व्हाईट मगची स्टोरी, सर्व जर्नी आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल, याचा नक्कीच आम्हाला तसेच किंवा आमचे जे श्रोते आहेत त्यांना एक्सपिरियन्स करायला मिळेलच. त्याच्यावरती नक्कीच काही ना काहीतरी त्यांच्या प्रतिक्रिया असतील आणि तुमची जी जर्नी आहे त्याच रिगार्डिंग तेही या बिझनेसमध्ये येण्यासाठी मूव्ह करतीलच. त्यांना पण कसं यायचं त्या गोष्टींची पण एक आयडिया आहे. राईट. हो डेफिनेटली. सगळ्यात पहिले धन्यवाद मला इन्व्हाइट करण्याबद्दल. आपण बोललो तर बरंचसं काही, बरोबर. पण त्याच्याबरोबर एक असा तुम्ही टिकर चालवून द्या की मी पण अजून नवीन आहे इंडस्ट्रीमध्ये. रोज मी पण नवीन नवीन गोष्टी शिकतोय. त्याच्यामुळे जे काही आपण डिस्कस केलं विल डेफिनेटली यूज दॅट ॲज अ रेफरन्स पॉइंट एक्सपिरियन्स जिथून स्टार्ट करून आपले व्ह्युअर्स आपले पुढे एक्सटेन्शन्स करतील. आणि कमेंट्समध्ये सुद्धा जर आमच्यासाठी काही सजेशन्स असतील, काही फीडबॅक असतील, काही इम्प्रूव्हमेंट एरियाज असतील, जर आपले व्ह्युअर्स येऊन व्हिजिट करून गेले किंवा व्हिडिओ आणि हे बघून जर नंतर जरी व्हिजिट करे तर आय वुड लव्ह फॉर देअर इनपुट एज वेल
की कसं व्हाईट मग अजून पुढे जाऊ शकतं, कसं Okay. कुठे आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो. हम्म. बट ओव्हरऑल आय थिंक इट वॉज अ व्हेरी गुड कॉन्व्हर्सेशन. कारण जे प्रश्न तुम्ही विचारले आणि ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या गोष्टींवर आपण बोललो हे एक तर नक्कीच खूप बऱ्यापैकी आपण सगळे ऍस्पेक्ट्स कव्हर केलेले आहेत as being on the other side of the glamorous industry. But at the same time, काही काही त्यात डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा होते जे सगळ्यांनीच विचार करणं आणि त्या गोष्टींबद्दल थोडासा एक थ्रो सम लाईट ऑन इट हे रिक्वायर्ड आहे. बरोबर. राईट. आणि ऍज अ कन्झ्युमर ऑल्सो वेन यू स्टार्ट एम्पथायझिंग, आता ठीक आहे बायस म्हणू शकतो बिकॉज नाव आय एम ऑन दी अदर साइड बट जेव्हा मी पण कुठे जायचो तेव्हा एक लेन्स बघण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह किंवा हे असतो आउटलुक असतो तो थोडा आपण खूप लिमिट करून ठेवतो. आणि ठीक आहे आपण जेव्हा म्हणतो ना एखादा सिटी, एखादं शहर किंवा एखादा कल्चर इम्प्रूव्ह नाही होते, ह्याचा ओनस फक्त रेस्टॉरंट आणि हॉटेल्सवर नसतो. बरोबर. ह्याचा ओनस तितकाच तिथल्या नागरिकांवर सुद्धा असतो. डिपेंड करतात. राईट. आणि तो एक अवेअरनेस किंवा एक आय थिंक फॉर युअर चॅनल युअर डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब दॅट वे. कारण तुम्ही ही बाजू अनुभवली आहे स्वतः. बरोबर. त्याच्यामुळे त्याचे जे निटिग्रिटीज आहेत किंवा काही नुआन्सेस आहेत हे तुम्हाला माहिती आहेत Yes, बऱ्यापैकी. definitely. आणि सो जो कॉन्व्हर्सेशन किंवा जे मी आधीचं पण आपले कॉन्टेंट बरेचसे बघितलेले आहेत तिथे यू आर टचिंग अपॉन अ लॉट ऑफ दीज की ऍस्पेक्ट्स. राईट. की जे महत्वाच्या गोष्टी आहेत जे शक्यतो कोणी विचार नाही करत पण करणं गरजेचं आहे. ती तर आणि दॅट्स हाऊ एनी कल्चर किंवा एनी सिटी किंवा एनिथिंग फॉर दॅट मॅटर इज गोइंग टू ग्रो. At the end it's a democratic process and you are doing a fantastic job promoting. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर.